पहिलं तर जे काही पीक विमा योजना आहे त्या योजनेमध्ये पूर्ण बदल करण्यात आलेले आहेत। ते जे काही ट्रिगर होते ते ट्रिगर पूर्ण रद्द करून नवीन पीक विमा योजना लागू केलेली आहे। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना 25% अग्रिम येत होतं। त्या व्यतिरिक्त पूर परिस्थिती आणि शेवटच्या यील्ड बेस इथपर्यंत शेतकऱ्यांना पैसे येत होते। शेतकऱ्यांना पीक विमा कंपनी देत होते। परंतु राज्य सरकारने कॅबिनेटमध्ये बैठक घेऊन ते पूर्ण योजना बदल केलेली आहे। शेतकऱ्यांना योजना पुरवत पाहिजे। शेतकऱ्यांना जे पूर्वीची योजना होती राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रीमियम भरत होतं आणि शेतकऱ्यांना जे काही भरलेलं प्रीमियम त्याच्यावर पूर परिस्थिती असेल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार केली तर पीक विमा येत होता, तशी पीक विमा योजना पाहिजे। याकरिता आम्ही त्यासोबत राज्य सरकारने महा-DBTवर 100% अनुदानावर बियाणे वाटपचा जे काही बियाणे वाटप करण्याबद्दलची योजना आखलेली आहे। त्याच्यामध्ये जे काही कृषी केंद्र चालक आहेत ते कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांना 66 किलो बियाणे देऊन त्या ठिकाणी बळवण करत आहेत आणि राज्य सरकारने जे काही शासनाने 75% बियाणे द्या म्हणून 75 किलो बियाणे द्या म्हणून असं सांगितलेलं आहे। त्याच्यामध्ये 9 किलो बियाणे जे काही कृषी केंद्र चालक आहेत ते कमी देत आहेत। तर आम्ही जिल्ह्यातले सर्वच जिंतूरमध्ये स्वाती कृषी केंद्र आहे ते पण कमी देत आहेत। आम्ही संबंधित कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी असतील, जिल्हा कृषी अधीक्षक असतील यांना फोन केला तर ते त्यांना समज देण्याऐवजी त्यांना काहीच बोलायला तयार नाहीत। आम्ही काल माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील दिलेलं आहे। त्याच्यामध्ये आता पुढचं शेतकरी म्हणून पुढचं पाऊल असं असणार आहे की येत्या 16 तारखेला जिंतूर तहसील कचेरीसमोरून जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही पायी शेतकऱ्यांची जनआक्रोश यात्रा काढणार आहोत। त्याच्यामध्ये जिंतूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा। नेमकं जनआक्रोश यात्रेचा उद्देश आहे की शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे। शेतकऱ्यांचा आक्रोश एक आहे की राज्य सरकारने ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस कर्जमाफी करू, पीक विमा शेतकऱ्यांना देऊ, त्या व्यतिरिक्त विविध योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देऊ अशा प्रकारच्या घोषणा केल्या आणि आज सरकार स्थापन होऊन सरकारचे मंत्रिमंडळ स्थापन होऊन जवळपास 1-1.5 वर्ष व्हायले तरी देखील कर्जमाफी नाही। शेतकऱ्यांचं जे काही पीक विमा योजना होती त्या पीक विमा योजनेमधला आत्मा काढून घेतला। त्या व्यतिरिक्त आताच जे काही महा-DBTवर प्राधान्य असलेल्या शेतकऱ्यांना यादी प्रसारित झाली आणि कृषी केंद्र चालक त्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास म्हणजे जे काही बियाणे देण्यास टाळाटाळ करीत आहेत। बियाणे देत असताना 75 किलो ऐवजी त्या ठिकाणी 66 किलोच देत आहेत। याकरिता आमचं आंदोलन असणार।